पाठामध्ये काल जे आपण हे पाहिलेलं होतं, तर यात आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे की उत्तम तत्वामध्ये जर आम्ही राहिलो तर किंचित मात्रही आपल्याला सुलभ विषय देखील रुचत नाही. मग दुर्लभ विषय असण्याच्या मागे लागतो कोण? ज्याला तत्वाची प्राप्ती झालेली नाही, ज्याने स्वभावाला जाणलं नाही, तर तो कशाच्या मागे लागतो? तर तो विषयाच्या मागे लागतो. त्याला विषय मिळत नाहीत, विषय पुढे हा पाठीमागे पळत असतो. आणि ज्याला उत्तम तत्वाची प्राप्ती झाली आहे तर तो काय होतो? विषय आता त्याच्या मागे धावत आहे, हा पुढे विषय मागे आहे, मग तरी सुद्धा तो विषयाला सापडत नाही. म्हणजे स्वतःच्या निजध्रुवाचा विषय केला की पंचेंद्रियाचे विषय, बाहेरचे विषय सगळे सुटतात. मग त्याच आशयाचा आणखीन 38 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. यथा यथा नरो चंते विषया सुलभा अपि तथा तथा समायाति संवित्तो तत्त्वमुत्तमम्. आता काय सांगितलं? उलट सांगितलं. जसं जसं सुलभ विषय देखील रुचत नाही तसं तसं तो काय होतो? उत्तम तत्वाला प्राप्त होतो. संवित्तो म्हणजेच स्वसंवेदनामध्ये, ज्ञानामध्ये उत्तम तत्वाला तो प्राप्त झालेला आहे. म्हणजे आता विषयाकडून बोललंय, जसं जसं रुचत नाही तसं तसं त्याला काय आहे? म्हणजे विषय सुलभ विषय रुचत नाही तसं तसं उत्तम तत्वामध्ये त्याची रुची आहे, हा निष्कर्ष काढला. वरच्या श्लोकात काय होतं? डायरेक्ट प्रत्यक्ष अनुमान, हे प्रत्यक्ष प्रमाणाने सांगितलं होतं, अनुमान न करता देखील काय केलेलं आहे की जसं जसं उत्तम तत्वाला प्राप्त झालाय तसं तसं तो विषय सुलभ असून देखील त्याला ते रुचत नाही सांगितलं. म्हणजे हे प्रत्यक्ष झालं. आणि आता इथं काय करतात? ज्या अर्थी याला विषय सुलभ असून देखील रुचत नाही त्या अर्थी तो कुठं आहे? उत्तम तत्वामध्ये आहे. म्हणजे स्वसंवित्तीमध्ये, म्हणजे स्वतःचा अनुभव घेण्यामध्ये आहे. अशा रीतीने हा निष्कर्ष काढला. ह्याला काय म्हणायचं? कुठलं प्रमाण म्हणायचं? निष्कर्ष काढणं म्हणजे अर्थापत्ती न्याय. ज्या अर्थी या ठिकाणी पूर आलाय त्या अर्थी वर कुठेतरी पाऊस पडलेला असला पाहिजे. म्हणजे ज्या अर्थी याला विषय रुचत नाही त्या अर्थी याचा चित्त उपयोगात लागले, ह्याचा उपयोग ज्ञानात लागलाय हे सिद्ध झालं. असा अर्थ काढणं म्हणजे अर्थापत्ती प्रमाणाने त्याला निष्कर्ष काढून सिद्ध करणं. आता पहा की या ठिकाणी निष्कर्ष काढण्याची काय गरज आहे? प्रत्यक्ष जर आपल्याला ती अनुभूत होत असताना निष्कर्ष केव्हा काढला जातो? तर दुसऱ्या व्यक्तीविषयी. कारण दुसऱ्याचं अनुभूती तर आपल्याला प्रत्यक्ष नाही. ह्या पहिल्या श्लोकात तर स्वतःची अनुभूती स्वतःला प्रत्यक्ष झालेली, आणि ह्या दुसऱ्या श्लोकात दुसऱ्याची अनुभूती अर्थापत्ती न्यायाने काढतं. मग हे सुद्धा ह्याला प्रामाण्य म्हणायचं का? म्हणजे ह्याने आत्मानुभूती घेतली असली पाहिजे. म्हणजे इथं काय आहे? अजून प्रत्यक्ष नाही हे सिद्ध झालं. म्हणजे तो बाहेरच्या सर्व विषयावरून काय करतोय? निष्कर्ष काढतोय. म्हणजे पूजा वगैरे ह्याला जसं म्हटलं ना, प्रशम, सम्यक, आस्तिक्य, अनुकंपा, हे पाहून प्रथमानुयोग त्याला काय म्हणतो? हा सम्यक दृष्टी आहे. परंतु सम्यक दृष्टी त्याच्यावरनं ठरवलं तर ते खरं प्रामाण्य नाही. प्रशम, सम्यक, आस्तिक्य, अनुकंपा. कारण मिथ्या दृष्टीमध्ये सुद्धा ही लक्षणं दिसून येतात. मग तसं या ठिकाणी सुद्धा विषयापासून विरक्त झालेला आहे असं जेव्हा आपण पाहतो तर त्याला आपण प्रथमानुयोग काय म्हणतो? की हा वैरागी आहे. पण द्रव्यानुयोग काय म्हणतो? स्वभावात राहिला तर तो वैरागी. म्हणजे तो स्वभावाकडे पाहतो आणि प्रथमानुयोग बाहेरच्या क्रियेकडे पाहतो. पण तरी सुद्धा चार अनुयोग एकमेकांना सोडून नाही. प्रथमानुयोगाने म्हटलं तरी ते उपचार आहे. जसं म्हटलं ना, सराग, सम्यक दृष्टी
हा शब्द आला कुठे? 96 नंबरच्या गाथेमध्ये, समयसारमध्ये. मग तिथं सराग समयदृष्टी हा शब्द आचार्यांनी कशासाठी वापरलेला आहे? म्हणजे द्रव्यानुयोगाचा ग्रंथ आहे समयसार. मग त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून काय निष्कर्ष निघणार? तर या ठिकाणी काय सांगितलं की सराग समयदृष्टी हा प्रयोग केलेला आहे, परंतु तो फसवा आहे. म्हणजे तो मिथ्या दृष्टीसाठी आहे, समयदृष्टीसाठी नाही. कारण तो काय आहे? त्याचं गुणस्थान पहिलं आहे. मग सराग समयदृष्टी का म्हणायचं त्याला? सरळ मिथ्या दृष्टी का म्हटलं नाही? म्हणजे विकल्पात आलेल्या वितराग समयदृष्टीला सुद्धा सराग समयदृष्टी म्हणतो आणि मिथ्या दृष्टीला पण सराग समयदृष्टी. पण ते ओळखायचं कसं? मग या ठिकाणी समजून घेण्यासारखे जे सांगितलं, प्रशम, संवेद, आस्तिक्य, अनुकंपा, हे पाहिलं. बाहेरून खूप शांत आहे, मुखी चू करत नाही, कातडी सोलून काढलं तरी. प्रशम आत्मानुभूतीपूर्वक आहे का हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे प्रशम बाधा देत नाही, परंतु त्याच्यातून प्रामाण्यही ठरवता येत नाही. कारण का? तर कर्ता बुद्धीने मी एवढं सहन केलं. मग सांगितलं ना पंचास्तिकामध्ये वनस्पतीचं उदाहरण दिलंय मुनींना. वनस्पतीप्रमाणे ते मुनी अतिशय निश्चल स्वभावात आहे. वनस्पतीप्रमाणे का म्हटलं? वनस्पती त्यांच्यावर काही आपत्ती आली, कुऱ्हाड वगैरे पडली, म्हणजे तोडली झाडं, तरी ते काही प्रतिकार करत नाही. तसं परीक्षा उपसर्ग झालं तर मुनी काही प्रतिकार करत नाही. मग वनस्पतीची उपमा मुनींना, मुनीची उपमा वनस्पतीला दिली, वनस्पतीची मुनींना दिली. मग तिथं पुढं खुलासा काय केलाय की जरी इथं वनस्पतीची उपमा दिली तर एक देश दृष्टांत समजून घ्या की वनस्पती कर्मफल चेतनेने प्रतिकार करू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये तेवढा वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम नाही, त्यांना कर्मचेतना नाही, म्हणजे प्रतिकार करण्याची शक्ती नाही त्या पर्यायामध्ये. म्हणून ते कसे आहेत? अंतरंगामध्ये संक्लेशित आहे. तसं मुनींच्या विषयी ग्रहण करू नये. फक्त बाहेरून दृष्टांत काय लावला की ते जसे निश्चल आहेत, काही झालं तरी प्रतिकार करत नाही. मुनी पण काय आहे? ज्ञान चेतनेमध्ये. अंतरंगातला हा फरक लक्षात घ्यायचा. ते संक्लेश परिणामाने सहित वनस्पती आहे आणि मुनी ज्ञान चेतनेने परिणत आहे. ज्ञान चेतनेमध्ये राहिल्यानंतर काय फरक होतो आणि कर्मफल चेतनेत राहिल्यावर काय फरक होतो? कर्मफल चेतनेमध्ये संक्लेश आहे. कारण का? तर फळ भोगत असताना अतिशय परिणाम बिघडलेले आहेत. कारण एकच त्याच्या पाठीमागे उद्देश आहे, शरीराचा मोह. ह्या मोहाच्या परिणतीने परिणाम बिघडले. म्हणून तिथं काय सांगितलं? मिथ्यात्व अवस्थेत अशा प्रकाराने एकेंद्रियाचं उदाहरण घेतलं. पण आता संज्ञी पंचेंद्रिय आहे, मग तो कर्मचेतना करतोय. कर्मचेतना म्हणजे वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम आहे, प्रतिकार करतो. पण प्रतिकार कसा चाललाय त्याचा? तू मला मारले ना, मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही. कर्मचेत. तू मला शिवी दिली आहे ना, मी तुला शिवी दिल्याशिवाय राहणार नाही. लगेच शिवीला शिवी तयार आहे. म्हणजे सगळं तू केस केली, मी पण केस कर. कर्मचेतना. कोणाची शक्ती जास्त पडते तिथं? म्हणतो बघा, एवढं मी ऐकलं, किती बोलत होते, मी गुपचूपपणे ऐकून घेतलं.
काय म्हणतो, खूप बोलत होते, पण एक शब्द सुद्धा न बोलता मी ऐकून घेतलं. कोणती चेतना झाली? शांत राहिला की नाही तो? ज्ञान चेतना झाली का? तो काय म्हणतो या शब्दातून लक्षात घ्या. मी अगदी शांतपणे निमूटपणे ऐकून घेतलंय, उत्तर दिलं नाही, उलट बोललो नाही. प्रतिकार करू शकत नाही म्हणून कर्मचेतना नाही, स्वभावात राहिला नाही म्हणून ज्ञान चेतना नाही, कर्मफल चेतना राहिलं. अर्थापत्तीने आणि काय सिद्ध झालं? कर्मफलचे काय वनस्पतीच फक्त भोगतात का? म्हणजे उदाहरण त्या सुकुमार मुली जे झालेले होते त्यांचं पूर्व अवस्था कोणती होती? वायुभूती. त्या वायुभूतीने जेव्हा लाथ मारली भावजयला, मग त्यावेळेस भावजयने प्रतिकार केला नाही, कारण ते धीर आहे. त्यांनी लाथ मारली तर मला मारता येत नाही, काही बोलता येत नाही. मग काय सांगितलं की त्या ठिकाणी अंतरंगात काय परिणाम झाले त्या जीवाचे मी बघून गेले. एवढे परिणाम बिघडलेले आहेत आणि त्याचाच काय होतो हा परिणाम, जे स्वतःचं नुकसान झालं. त्या लाथ मारणाऱ्याचं नाही, कोणाचं झालं? परिणाम बिघडवणाऱ्याचं झालं नुकसान. लक्षात घेण्यासारखे. आपण फक्त गोष्ट वाचतो, ऐकतो, पण तिथं सोडून देतो, त्याच्यातलं मर्म काढत नाही. काय सांगितलं तिथं? नुकसान कोणाचं झालं? ती कोल्हीन होऊन कुठे गेली? फक्त तेवढं गोष्ट लक्षात आहे, कोल्हिनीने पाय खाल्ला. पण त्या कोल्हिनीने काय केलं? कसले निषेध बांधले होते पूर्वीच? एवढी चांगली पर्याय प्राप्त झाली होती की ज्या मुनींची ती पत्नी होती गृहस्थावस्थेतली, तिने किती उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. अग्निभूतीची ती पत्नी, मग उपयोग कुठे लावला तिने? कित्येक ठिकाणी आपण असं पाहतो, राजे लोक दीक्षा घेऊन गेले, राणी पण दीक्षा घेतली. पण इथं काय झालं? तिला दीक्षा घेण्याचे भाव झाले नाही, तिने वायुभूतीला प्रतिकार केला की तुमच्याच कारणाने माझे पती दीक्षा घेऊन गेले. काय नडले तिचं? निमित्ताला दोष केव्हा देतो आपण? निमित्ताला दोष केव्हा दिला जातो? जेव्हा आपले परिणाम ममत्वाचे आहेत, मोहाचे आहेत, रागद्वेषाचे आहेत, तेव्हाच निमित्ताकडे पाहून रागद्वेष होतो. म्हणजे उपादान दृष्टी नाही. उपादानाकडे पाहिलं तर रागद्वेष होणार नाही. लगेच सकाळी सांगितलं ना की कर्णाने योगावर विश्वास ठेवला तर कुठल्याही म्हणजे स्वपराच्या कुठल्याही कर्माच्या उदयामध्ये तो सुखी दुःखी होणार नाही. म्हणजे सदैव कसा राहील? तो सावध राहील. म्हणजे इतकं आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे, पण ती सावधानता का येत नाही? हे ऐकता नाही. एकच उत्तर तेच, कुठल्याही कर्माच्या उदयाला फक्त न्यायिक रूपाने पाहत राहायचं, साक्षी रूपाने जाणत राहायचं. हा लगेच फायदा होतोय. म्हणजे त्या जीवाला काय भाव झाले असते? अग्निभूतीने दीक्षा घेतली, त्या जीवाला पण भाव झाले असते, मी पण दीक्षा घेऊन आत्मकल्याण करेल, हाच माझा उत्कृष्ट मार्ग आहे. पण तिने विचार काय केला? मोहाने ते घरात राहिले नाही, त्यांचा संयोग आपल्याला नाही, चुकला संयोग. म्हणून ती वायुभूतीला म्हणते, फक्त तुम्ही कसे आहात? 2 सिंग आणि 1 शेपटाने रहित 2 पायाचे पशु आहात. चूक कोणी केली पहिल्यांदा?
वाईभूतीची लाट दिसली आपल्याला, पण चूक कुठं घडली? त्या स्त्रीने काय विचार केला? पतीचा संयोग म्हणजे इष्टाचा वियोग झालाय, संयोग संपला म्हणजे इष्टाचा वियोग झाला, आणि त्या वियोगाने जे आर्तरौद्र ध्यान झालेलं आहे, तर त्याचं प्रतिकार म्हणून ती वाईभूतीला तशी बोलते. निमित्ताला दोष दिला ना. कशाने दोष दिला? मोहाने दोष दिलेला. आणि जर तिथं निर्ममता प्रगट झाली असती तर हे चांगलंच झालं. त्या वाईभूतीला किती दुआ दिला असत, केलं ते फार चांगलं झालं असं म्हटले असते. परिणामातला फरक लक्षात घ्यायचा. जे घडलं ते माझ्यासाठी खूप चांगलं. काय सांगितलं की अग्नी लावली ना. काल काय सांगितलं होतं त्या अंगारकाने? अंगारक विद्याधराने कुठं अग्नी लावून दिली? वनालाच अग्नी लावून दिली. कशासाठी लावली त्याने अग्नी? तर ह्या तिघी मला मिळत नाहीत. विद्याधर कन्या तिघी तिथं विद्या सिद्ध करत असतात, आणि त्याने पाहिलेलं असतं, आणि त्या तिघींची तो इच्छा करत असत, आणि ते आता मिळत नाहीत. पाहिल्यानंतर काय केलं त्याने? आगच लावून दिली. कुठं दोष निर्माण झाला? परिणाम बिघडले. त्यांना पाहिलं की परिणाम बिघडले, आणि परिणाम बिघडले की तो काय करेल निमित्ताला दोष देऊन, ते काही सांगता येणार नाही. कुठला अनर्थ होईल. पण ज्या वेळेस त्या तिघींचे वडील आपल्याला नकार देतात, त्यावेळेसच आपल्याला विचार करायला किती चान्स होता. त्यावेळेसच विचार केला असता की हे भोग कसे आहेत? पराधीन आहेत, आणि ते आपल्या इच्छा करण्याने मिळत नसतात, आणि मिळाले तरी ते आपले होऊ शकत नाही. अशा रीतीने त्याने जर त्यात विचार केला असता तर म्हणजे सगळं पण त्यांच्यावर घटवतोय, त्यांनी विचार केला असता तर. पण आपल्यावर येतच नाही. आपल्यापर्यंत पोचायला पाहिजे. जर मी हा विचार केला असता तर, म्हणजे स्वतःमध्ये पुरुषार्थ केला असता तर मी आतापर्यंत इथं भटकत आलो नसतो. ठीक आहे, अनादी काळापासून भटकत आलं, पण आता इथून एक एक समय कोणासाठी वेचणार? स्वतःसाठी. एक एक समय मी फक्त न्यायिक राहण्यासाठीच आता उपयोग करेल यांचा. एक समय सुद्धा बाहेर जाणार नाही. कुठं बाहेर? मंदिरच्या बाहेर, सम्यक भवनाच्या बाहेर, जमेल ते सगळं, पण आत्म्याच्या बाहेर लगेच पटकन पडणार. म्हणजे आपल्याला जिथून बाहेर पडायला नको तिथनं बाहेर पडतंय, आणि जिथं शिरायला नको तिथं शिरत. म्हणजे काय करायला पाहिजे? म्हणजे आपल्याला प्रत्येक समयात इतकं स्वभावात प्रविष्ट व्हायला पाहिजे, कोणी सुद्धा तिथनं आपल्याला खेचणार नाही. सर्वार सिद्धीतून सुद्धा खाली यावं लागतंय, 7व्या नरकातून सुद्धा वर यावं लागतंय. ती गतीच अशी आहे, गतीचा स्वभावच असा आहे. 33 सागरापेक्षा ठेवून घेत नाही जास्त, सुख असो की दुःख असो. पण एक सिद्धशिलाच अशी आहे, जो 8 कर्माने रहित होऊन गेलेला सिद्धशिलेवरचा जीव कधीच खाली येणार, त्याला कोणीच खेचणार. तो त्याने स्वयं स्वीकारलेला आहे, मला यायचं नाही खाली. खाली म्हणजे दुःखात, जन्ममरणात स्वयं स्वीकारलेलं आहे, म्हणून आता तिथं निमित्त काही चालतच नाही. मग तसं आमचं उपादान आहे, स्वयं स्वीकारायचंय. काय स्वीकारायचंय? 10 दिवस उपवास केले म्हणून छान झालं, वातावरण चांगलं होतं, पाऊस होता. अरे तू अजून बाहेरच बघतोयस, पाऊस होता, अमकं होतं. पावसाने काय केलं?
ढगाने आपल्याला स्वतःला मोकळं केलं, हलकं केलं. जड भारी झालं होतं वाफ घेऊन, त्याने स्वतःसाठी हलकं झाले. झाडाने फळं टाकली, स्वतःसाठी हलकं झाले झाड. नदीने पाणी वाहून सोडले कुठं कुठं, ते स्वतःसाठी हलकं झालंय, दुसऱ्यासाठी काहीच केले नाही. सिद्ध भगवान सर्व कर्माने रहित होऊन हलके होऊन वर गेले, स्वतःसाठी, आमच्या जयकारासाठी नाही. कोणी म्हणेल अहो किती त्रैलोक्याची नाथ, सगळे त्यांचा जय जयकार करतात, त्यासाठी सिद्ध भगवान हलके झाले नाही, स्वतःसाठी हलके झाले. स्वतःच्या शांतीसाठी, स्वतःच्या अनंत काळ सुखासाठी ते सदैव काय करत आहेत, स्वतःमध्येच राहत आहेत. म्हणजे याला सोडून दुसरं कोणीच कोणासाठी काही करत नाही. आपल्याला वाटत की बघा मातेने मुलासाठी किती कष्ट केले, रात्रंदिवस त्याच्या पालन पोषणाची चिंता करून स्वतःला काही सुद्धा पाहिलं नाही, झोप पाहिली नाही की खाणं पाहिलं नाही, आणि एवढं मुलासाठी तिने काबाड कष्ट केले. कुणासाठी केले? कोणीच कोणासाठी काही केलं नाही. सर्व जे जे परिणामन चाललंय ते स्वतःसाठी चाललेलं आहे. सांगितलं ना, खुंटीवरचे कपडे ठेवले काय, म्हणजे खुंटीवर कपडे ठेवले काय आणि काढले काय, ते खुंटीचे नव्हते. ठेवले तरी खुंटीचे नव्हते आणि काढले तरी खुंटीचे नव्हते. मग तसं सांगितलं ना की एका साधू समोर येऊन तो एक मनुष्य अथवा तत्वा खूप बोलू लागला. मग एवढं बोलल्यानंतर कुठेही त्यांना तरंग उठले नाही विभावाचे, एवढं ते स्वभावात होते शांतपणे. तो शेवटी थकला, बोलून बोलून थकल्यानंतर एवढा क्रोधाला प्राप्त झालेला, शेवटी त्याने काय केलं, जाताना थुंकून गेला. तिथं शिष्य होता, तो काही गप्प बसतोय. तो म्हटला बोलला बोलला आणि शेवटी जाताना हे काय काम केलं. साधू म्हणतात त्याने पुढं केलं आणि तू मागं केलं, दोघे कुठं तिथेच. मग दुसऱ्या दिवशी तो आला, तो मनुष्य, त्याला काय वाटलं माहित नाही, तो परिणती सुधारून आले. अगदी साष्टांग नमस्कार करून म्हणतो, चुकलं माझं, किती मी तुम्हाला काल उपद्रव केला. ते काय म्हणतात, कालचं पण तुझंच होतं आणि आजचं पण तुझंच आहे. परिणती कोणाच झाली आहे लक्षात घेण्यासारखं आहे. भगवंतांना जय बोलून नमस्कार केला, परिणती शुभ भावाची परिणती तुझ्याच झाली आहे. भगवंतांचं काय, त्यामुळे प्रसन्न नाही येत. आणि कोणी तसंच गेलं निघून. मंदिर आहे, प्रतिमा आहे, ते वितराग भगवान आहे, हे पाहून सुद्धा त्याला आपली मान झुकवावी वाटली नाही, निघून गेला. भगवंतांचं काय, भगवान काही नाखुश नाहीये. म्हणजे असं का केलं म्हणून काही विकल्प नाहीये. तुझी परिणती, प्रत्येकाने आपापल्या परिणतीकडे पाहायचा, दुसऱ्याकडे पाहून काही उपयोग नाही. एक भगवान आणि 12 सभा बसलेली, त्याच्यात 12 योजन एवढं किती काय भरलेलं आहे समोशरण. आणि त्या समोशरणात प्रत्येक जण भगवंतांना नमस्कार कर. भगवंतांनी कोणाला आशीर्वाद दिला, भगवान कोणावर प्रसन्न जास्त झाले, कमी कोणावर प्रसन्न झाले, किंवा कोणावर रुसले, काहीच नाही. भगवान न्यायिक आहे. 12 सभा गच्च भरली आहे, तरी सुद्धा ते 12 योजन मधले सुद्धा
सगळे कुठं भगवंताकडे असं म्हणत नाहीत. हो भगवंताने बघा, ती आली की त्यांच्याकडे बघितलं आणि मी आल्यावर माझ्याकडे काही बघितलं नाही, असं कोण म्हणायला आहे का भगवंतांना? कोणच म्हणत नाही. कोणाला आशीर्वाद पण मिळाला नाही तरी सुद्धा कसे सगळे कुशल आहेत. म्हणजे प्रत्येकाने आपली आपली परिणती आपल्यासाठी केली आहे. तुम्ही आलात या, चाललात जावा, बसलात बसा, ऐकायचं असेल ऐका, नसेल जावा. कशी परिणती? कोणाचा पक्षपात नाही, कोणाविषयी न उच्चता न नीचता. म्हणजे समता भावाचं शिक्षण मिळते, म्हणून त्याला नाव काय दिलं? समोशरण. मग अशा समोशरणाला आपण काय म्हणतो? किती विशुद्ध परिणाम होतील तिथं गेल्यावर. अरे तू जाऊन आलाय, आता तुला त्याचा बहुमान येतोय. मग ते समोशरण इथं सुद्धा आहे. ते समोशरण आता तुझ्यात आहे. तो मंदिरात असेल, तिथं गेल्यावर होईल, मला मिळेल. इथं तुझ्या समोशरणात प्रत्येक जीवामध्ये आहे. प्रत्येक जीव समता भावाने प्रेरित आहे. प्रत्येक जीव न्यायिक आहे. वेगळं काही समोशरण? तीर्थंकर केवली पण मोक्षाला जातात, सामान्य केवली पण मोक्षाला जातात, मुख केवली पण मोक्षाला जातात, उपसर्ग केवली मोक्षाला जातात. काय फरक काय झाला? बाहेरून फक्त आपण त्या उपाधी जोडल्या. हे तीर्थंकर केवली, हे सामान्य केवली. पण सगळ्यांचं शेवटी अंतिम ध्येय काय? सगळे एका ठिकाणी जाऊन बसले आपल्या अनंत सुखामध्ये. अनंत सुखाचा भोग घेणारे ते अनंत अनंत सिद्ध, आणि ते अनंत अनंत सिद्ध वेगवेगळ्या पदवीतून आले. सिद्ध सिद्धे, नैसिद्धे, संयम सिद्धे, चरित सिद्धेय, नानम दंसनमीय, सव्वे शिरसा नमनसा. कुठल्याही अपेक्षेने सिद्ध होऊ देत, पण काय आहे? प्रत्येक जीव अनंत सुखाने सहित आहे. म्हणजे सगळ्यांचं तिथं काय पाहिजे? एक समानता पाहिजे. आणि ती समानता पाहिली तर कुठल्याही डिग्रीमध्ये. लौकिकात जेव्हा आपण काय करतो, लहान असतो मुलगा त्यावेळेस काय म्हणतो? माझी आई, माझी वडील, हेच त्याला विश्व वाटत असतं. आई वडिलांना तो पकडून बसत असतो. थोडा मोठा झाल्यानंतर काय करतो तो? मोठा झाल्यावर मित्र गोळा करतो, माझे मित्र म्हणतो. परत मोठा झाल्यावर काय म्हणतो? माझी पत्नी म्हणतो, किंवा स्त्री असेल तर माझी पती. परत पुढे काय म्हणतो? माझी मुलं म्हणतो. परत पुढे काय म्हणतो? नातू. नातू काय म्हणतो? तू माझा नाही. आणि तो पण काय म्हणतो? नातू सुद्धा काय म्हणतो? आज जा, याने जा. म्हणजे आता तुम्ही आवजो, त्यांना आमंत्रण करून टाकलं, जावा आता. कुठं संपलं तुमचं काम. आणि हा काय करतोय? अजून त्याला चिटकूनच बसलाय, नातू. म्हणजे याच्यातून लक्षात काय घ्यायचं आहे? समजून घेण्यासारखं आहे की प्रत्येक आता त्याची परिणती प्रत्येक वेळेला कशी बदलत गेलेली आहे. मग त्या उपाधीमध्ये, म्हणजे त्यावेळेस कशी उपाधी असते त्याला, मग त्याच्यामध्ये तो कसा अडकलाय, परत ती उपाधी कशी सुटत गेली आहे, दुसरी उपाधी येऊन कशी चिकटली आहे. मग काय करतो? डॉक्टर, इंजिनियर वगैरे अगदी कायमच्या डिग्र्या लावून घेतो. मग ते जन्मापर्यंतच्या, आणि परत ती सोडून जातो. बऱ्याच चक्रवर्ती आपलं नाव कोरायला गेला, काय तिथं शिलालेख सगळे इतके भरलेले होते, कुठेच जागा राहिली नाही. शेवटी त्याने काय केलं? एकाला खोडून आपलं घातलं. तिथं तर विवेक जागरूक व्हायला पाहिजे ना. मी दुसऱ्याला खोडून घालतोय, मला खोडून सुद्धा घालणारा कोणतरी येणार. जिथं आपल्याला उठून आपली जागा पकडून बसणार आहे
तिथं मला बसायचं नाही, ते स्थान मला नको. मोहे भावेन थारो देश. मला तुमचा देश आवडत नाही, हा परदेश आहे. हा उद्गल शरीर वगैरे सगळं परदेश आहे. हे सगळं दिसतंय ते माझं काहीच नाही. मी का अरण्यात पडलंय. दुःख वाटतंय का? अरण्यरुदन चाललंय. कसं सुटायचं ह्याच्यातून? काय म्हणतो? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य विस्तारे बहुकांतारे कृपया पारे पाही विभोरे. काय म्हटलं त्या ठिकाणी? पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, पुन्हा पुन्हा तेच मातेच्या पोटात येऊन झोपणं, म्हणजे राहणं गर्भात. आणि अशा ह्या भयंकर अरण्यात मी सापडलंय. हे भगवन, तू आता माझं रक्षण कर. कोण रक्षण करणार आहे? निजद्रोह कारण परम. म्हणजे तू जर परिणती केली, आता मी अजन्म आहे, मी अमर आहे, मी अजर आहे, मी जसा आहे तसाच परिपूर्ण आहे. ह्या परिणतीमध्ये राहिलो तर किंचित मात्र ही दुर्दशा होणार. तुझं रक्षण तू केलं. सकाळी काय सांगितलं होतं? रक्षण कोणापासून करायचं? दुःखापासून. मग दुःखाची अनेक उदाहरणं सांगितली. पहिल्यांदा काय, ते सगळं आपल्याला जे परिचित आहे, की आपल्याला असा पाऊस येतो हे चिन्ह दिसलं की काय करतो? काय असेल ते आपलं सगळी चिंता असते आपल्याला, ते नको म्हणून त्याच्या आधी सावध. कुठं आपण चालू लागलंय तर खड्ड्यात पडू नये, काहीतरी होऊ नये. अंधारात चालू लागलाय तर लगेच लाईट लावतो. म्हणजे सगळी दुःखाची आधीच आपल्याला कल्पना येते आणि आपण सावध होतो. पण हे खरं दुःख नाही. कोणतं दुःख जास्त आहे? विभाव परिणती करतो, स्वभावात राहत नाही. मग त्याच्यापासून आपलं संरक्षण करतो का? क्रोध येऊ लागलाय, क्रोध येऊ लागलाय आणि मला काय केलं पाहिजे? पण ते कसं कळणार क्रोध येऊ लागलाय? क्रोध आल्यावर कळणार की क्रोध याच्या आधी कळतंय? क्रोध याच्या आधीच कळतंय. क्रोध येऊ लागलाय हे आपल्याला सूचना मिळते, पण तरी इतके बेफिकीर असतो की क्रोध झाल्याशिवाय राग. पाऊस पडलाय तर त्या मातीचा वेग थांबतच नाही. त्यात बी पडलं तर अंकुर आल्याशिवाय राहतच नाही. तसं आमचा सुद्धा वेग विभावाचा इतका आहे की ते झाल्याशिवाय राहतच. मग आता स्वभावाचा वेग का करत नाही? अतिंद्रिय आनंद भोगल्याशिवायच मी राहणार. म्हणजे मला फक्त निजध्रुवाचाच विषय करायचा आहे. यथा यथा समायाती संवित्तो तत्वमुत्तम. पण काय सांगितलं? उत्तम तत्व एका वेळी सांगतात आणि दुसऱ्या वेळी ते एकदम विरुद्ध टोक घेतलं. विषय पंचेंद्रियाचे विषय का परस्पर विरोधी, एक सुख आणि एक दुःख. उत्तम तत्वामध्ये राहणं सुख आहे, पण विषयात जाणं दुःख आहे. मग तिथं अनेकांत दाखवलं. नास्ती म्हणजे नास्ती धर्माने काय सांगितलं? हे विषय सुलभ असले तरी माझे नाही. का माझे नाहीत? तर काय सांगितलं तिथं? वस्त्राभूषण तयार पर चेतन भोगत नाही. सिद्धांची आपण म्हणतो की नाही? वस्त्र आभूषण सगळं तयार आहे, विषया सुलभापी, पण चेतनात्मा त्याला भोगणारा नाही. म्हणतो मला मधुमेह झालाय, डॉक्टरांनी सांगितलंय फळ सुद्धा खाऊ नका. पण आमच्या घरात एवढी सगळी समृद्धी आहे, सगळे फळ वगैरे गोड धोड खाताना बघून माझं सारखं असं तुटतंय की मला खायला मिळत नाही. अरे चेतन भोगत नाही एवढंच फक्त लक्षात घे. ते सुद्धा भोगणारे नाही, तूही भोगणारा नाही. परद्रव्याला एक क्षण सुद्धा
भोगू शकत नाही, परमाणू मात्र सुद्धा भोगू शकत. ते भोगताना तुला दिसते, अरे ते किती अशांत आहे. परद्रव्याच्या मागे लागलेले अशांतीचा अनुभव करतायत, शांतीचा अनुभव नाही. जर तू शांतीचा अनुभव करायचा असेल तर कुठे पहा? आत पहा, म्हणजे निज ध्रुवाचा विषय कर. म्हणजे सगळं किती तयार आहे, पण त्याला भोगणारा का नाही हा जीव? तर प्रत्येक समय प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर इतकी स्वतंत्रता आहे की कोणी कोणामध्ये किंचित मात्रही दखल घ्यायला तयार नाही. कारण का तर न वस्त्राला वाटते की ह्याच्या अंगावर मी चढावं, न जीवाला वाटते की ह्याला मी घालावं. तरी मधल्यामध्ये काय खेळ चाललाय हा? म्हणजे कुठल्याही परद्रव्याला वाटत नाही ह्याला सजवावं म्हणून, आणि ह्या जीवालाही वाटत नाही खरं तर. म्हणजे जीवाचा शुद्ध स्वभाव पाहिला तर कुठल्याही द्रव्याला आपलंसं करा वाटत नाही. तरी सुद्धा हे किती अज्ञानजन्य खेळ चालले. म्हणून आम्हाला प्रत्येक समयामध्ये एवढा विचार करणं आवश्यक आहे की जे झालं ते चुकीचं झालं, आता मी फक्त सावध कुठं राहणार आहे? न्यायिकच राहणार आहे, न्यायार्थ परिणमन करणारच नाही. ज्ञेय माझ्या ज्ञानात येतंय, पण मी त्याला फक्त जाणणारा मात्र आहे. आता काय पाहिलं होतं पंचाध्यायीमध्ये सांगितलं ना की संक्रमण चाललंय. संक्रांती ज्ञानाला दोष निर्माण करत नाही, पण संक्रांती विषयी जर रागद्वेष झाले तर ज्ञानात दोष आहे. म्हणजे काय चाललंय? अगदी आपण सगळं काही जाणतोय, मग ते कधी द्रव्य जाणलं, कधी गुण जाणलं, कधी पर्याय जाणले. जाणण्यामध्ये दोष नाहीच आहे, पण त्याच्याबरोबर हे द्रव्य किती चांगलं आहे, हे गुण किती चांगले आहेत, तो मुलगा हुशार आहे, हा मुलगा ढ आहे, हा जो विचार केला असतो ते तुला काय होत आहे? शल्य राहत. एक एक काटे तू निर्माण केलेस. ह्याच्याबरोबर स्वतःच्या ज्ञानामध्ये काय केलं? ते असे शल्य उत्पन्न केले की आता तू स्वस्थ राहू शकत नाही, तुझं ज्ञान पुढे विकसित होत नाही. ज्ञान का खुंटून पडलं? तर ज्ञानाला पवित्र राखलं नाही. ज्ञान काय झालं? अशुचि के संग से ज्ञान भय अशुचि. अशुचीच्या संगाने, म्हणजे अशुची कोण आहे? शुभाशुभ परिणाम. आणि त्याच्या संगतीने काय झालं? ज्ञान अशुची झालं. म्हणजे ज्ञान तर शुद्ध आहे, पवित्र आहे, ज्ञानामध्ये कुठेही काही दोष नाही, पण ह्या जीवाने नसलेलं गोळा करून त्यात भरलं. कसं भरलं माहिती ना? मुलं काय करतात? तो काचाचा खेळ खेळतात, तर त्यामध्ये काय असतं? एक थोड्याशा काचा भरलेल्या असतात आणि फक्त त्याला फिरवतात. फिरवल्यावर काय दिसतं? वेगवेगळ्या रंग दिसतात, आणि मग त्या रंगामध्ये पाहून रमलेले असतात. त्या रंगाला पाहून पुन्हा पुन्हा तशा प्रकारचा खेळ करतात. तेवढंच एक आहे, फक्त त्याला फिरवलं की तसं दिसतं. मग तसं आम्ही काय करतो? तोच परमाणू आहे, पण त्याला फिरून फिरून काय केलं? कधी मनुष्य गतीमध्ये, कधी नरक गतीमध्ये, कधी तिर्यंच गतीमध्ये, कधी देवगती. म्हणतो किती छान आहे बघा देवाचं वैक्रिक शरीर. मग नारकीच नाही का वैक्रिक शरीर? तोच परमाणू फिरून तिथं गेलाय, आणि तिथं गेल्यावर दुःख करतोय, तिथं गेल्यावर सुख मानतोय. अरे कसली तुझी बुद्धी, खोटी बुद्धी. तू जसं आहे तसं स्वीकार कर. हे सगळं व्यभिचारी लक्षण आहे. फक्त पती पत्नी मध्येच व्यभिचारी नाही लावायचं. सगळं परमाणू मात्रापासून सगळं व्यभिचारी. म्हणजे अनेक वेळा बघून दुसरीकडे गेले, दुसरीकडून परत आपल्याकडे आले, परत आपल्याकडून तिसरीकडे गेले. अशा रीतीने आता आपण पाहतोच, आपल्या हातातली नोट दुसऱ्याकडे गेली असताना आपली म्हणत होतो, दुसरीकडे गेल्यावर तो म्हणतो माझी, तिसरीकडे गेल्यावर तो तिसरा म्हणतो माझी,
चौथीकडे गेला तो म्हणतो माझी. धर्मशाळेसारखा हा परिणाम. म्हणजे धर्मशाळा म्हणजे ही कुठलंही जे पुद्गलाचं घर आहे ती सगळी धर्मशाळा. म्हणजे तिथं जो जाईल तो माझं म्हणतो. साधे एसटीत बसल्यावर, रेल्वेत बसल्यावर माझं सीट म्हणतो. मग त्या सीटाला किती लोकांनी माझं म्हटलेलं आहे. मग त्यालाच तू माझं कसं काय म्हणतो. थोडा तर विवेक जागरूक कर. म्हणून या ठिकाणी स्वयं स्वतःला स्वीकार कर. ह्यामध्ये ह्याच्यासारखा दुसरा मालक कोण नाही. एवढी स्वाधीनता तुझ्यामध्ये. तू जर स्वतःमध्ये पाहिलं तर तुला किंचित मात्रही पराची अपेक्षा राहणार नाही. आणि तुझ्यावर राज्य करायला कोण येणार नाही. तू दुसऱ्यावर राज्य करायला गेला तर तुला कोण स्वीकारणार नाही. कुठे राज्य करायला निघालाय हा. पंचेंद्रियाच्या विषयी म्हणतो माझं नाक किती चांगलं आहे, वास छान येतोय, कान किती चांगले आहे, ऐकू बारीक बारीक येत आहे, आणि डोळे खूप चांगले आहेत. कशावर राज्य करतोय तू. तुझं ज्ञान याच्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे. ह्याचं माध्यम कशाला पकडतोय. गरजच काय आहे त्याची. तू फक्त स्वतःमध्ये राहा तर कोणावर सुद्धा राज्य करण्याचा प्रसंग प्राप्त होणार नाही. कारण त्यांनी तर तुला काय स्वीकारलं नाही. तू फक्त काय झालाय त्यातला नोकर झाला. काय सांगितलं होतं समयसार मध्ये 62 नंबरचीच गाथा होती ना. पुद्गलाचा नोकर कसा झाला हा जीव. पुद्गल स्वयं काय करतात. प्रथयंती. कोणाची प्रसिद्धी करतात. वर्णादी स्वतःची म्हणजे पुद्गलाची प्रसिद्धी करतात. आणि जीव पण कोणाची प्रसिद्धी करतोय. स्वतःची प्रसिद्धी कुठे करतोय जीव. जीव त्या पुद्गलाची प्रसिद्धी करतोय. किती छान गाडी आणली म्हणतो, किती चांगला बंगला बांधलाय, किती चांगला नातू झालाय. कशाची प्रसिद्धी चालली आहे. सगळी पुद्गलाची प्रसिद्धी चाललेली आहे. 62 नंबरच्या गाथेमध्ये अमृतचंद्राचार्यांच्या टीकेत सांगितलेलं आहे. पुद्गल द्रव्यम अनुगच्छन्तः पुद्गलस्य वर्णादी तादात्म्यम प्रथयन्ति. काय सांगितलं. पुद्गल द्रव्याचे अनुसरण करणारे हे वर्णादीचं तादात्म्य दाखवणारं म्हणजे वर्णाधिकाचं तादात्म्य कोणाबरोबर आहे. पुद्गलाबरोबर आहे. म्हणजे स्पर्श रस गंध वर्ण पुद्गलाची प्रसिद्धी करतात. आणि आम्ही जीव त्याचे नोकर झाले पुद्गलाची प्रसिद्धी करायला. मी किती छान गोर आहे म्हणतो. काय कशासाठी नटतोय. शरीरच दाखवायला नटतोय ना. म्हणजे कशाची प्रसिद्धी केली. पुद्गलाची. म्हणजे पुद्गलाचे आम्ही नोकर झालो. कुठं लिहिलंय म्हणणार यात नोकर. तर काय आहे तिथं सांगितलं काय की ते जसे प्रसिद्धी करतात तसं तू सुद्धा त्याची प्रसिद्धी करतात. जीवस्य वर्णादी तादात्म्यम प्रथयन्ति इति यश अभिनिवेश. त्याचा तो अर्थ निघतोय. असा ज्यांचा दुराग्रह आहे. जसा पुद्गलाचा वर्णाधिकाबरोबर तादात्म्य संबंध आहे तसा जीवाचा देखील वर्णाधिकाबरोबर तादात्म्य संबंध आहे. असा ज्याचा दुराग्रह आहे तर तो काय आहे. काय होतं सांगितलं. जीव आणि अजीव ह्यांच्यामध्ये काही फरकच राहणार नाही. तिथं जीवाचा अभाव होईल ही आपत्ती दिली. होईल जीवाचा अभाव. मला काय म्हणजे आम्ही अशाच थाटात आलो म्हणून तर इथपर्यंत फिरत आले. पण अजून आपल्याला तेवढी अशी अंतरंगातून रुची वाटत नाही. एखादं फळ फोडलं आणि फळ फोडल्यानंतर त्याचा जो कृमी अळी आहे तर त्याला पटकन बाहेर पडावं वाटतं की त्यातच राहावं वाटतं. का बरं. त्याने रुचीने त्या स्वीकारले की नाही जन्म. तो त्यामध्ये कृमी का झाला तर त्या रसाची आसक्ती आहे म्हणून तो त्याच्यात झालाय. मग फोडल्यानंतर त्यात का राहत नाही. त्यातून बाहेर का पडतो तो. तर आता त्याला कळलंय हा रस माझा नाही. मला लवकर बाहेर पडायचे. बरं झालं तुम्ही उपकारी मला फोडून बाहेर पाडलं ते. म्हणजे फक्त आता ह्याच्यातनं भाव समजून घ्या की तसं त्यातनं जसं तो उडी मारते तसं आपल्याला ह्या जन्म मरणाच्या चक्रातून
उडी मारली पाहिजे. अजून आपण त्या रसात डुबलोय, पंचेंद्रियाच्या विषयाच्या रसामध्ये. तर आता त्याच्यातनं ते आपल्याला फळ फोडले आपण, पण आचार्यांनी आपल्यालाच काय केलंय, आधीच ह्या रसातनं बाहेर काढून ह्या रसामध्ये आणून ठेवलंय. कुठल्या रसामध्ये? 9 रस सांगितले, त्याला सोडून दुसरा कुठला रस आहे आता? त्याला सोडून कोणता रस आहे का? 9 रसातलाच कुठला रस घ्यायचा? शांत रस घ्यायचा की वीर रस घ्यायचा? पराक्रमच करायचंय आता. जन्म मरणाची कोंडीच फोडून टाकायची. मग तो पराक्रम कशाने होणार आहे? सम्यक दर्शन प्राप्त झालं की तोच वीर रस असा प्रगटला, आता तो शरीराला स्वीकारायला तयारच नाही. म्हणजे शांत रस म्हटलं तर आत्मानुभूती घेतली, पण वीर रस म्हटलं तर काय आहे? त्याची इतकी वीरश्री आता जागरूक झालीये. किती जरी आता तुम्ही माझ्या मागे आला तर विषया सुलभापी, काय सांगितले? विषय सुलभ असून देखील न रोचनते, रुचत. वीररस प्रगट झाला. तुम्ही किती माझे मागे लागा, मी आता तुमचा नाही. आजपर्यंत मी अज्ञान तुमचा म्हणत होतो, पण आता स्वीकारले. दिल से उतार दिए, अशी गोष्ट झालेली आहे. दिसतंय मी अजून शरीरात, पण आता अंतरंगातूनच तुम्हाला उतरून टाकले. अंतरंगात फक्त एक चढली वितरागता, आणि त्यामुळे मी आता एवढा कुशल आहे की मला त्या ठिकाणी किती सुलभ असले तरी चक्रवर्ती सोडून गेले 6 खंडात. तीर्थंकर सर्व राज्य सोडून निघून गेले. बालब्रह्मचारी 5 तीर्थंकर, त्यांनी आपल्याला काय दाखवलं? राज्य न भोगताच निघून गेले. ते त्यांना कधीही मोक्षाला जायचं होतं, राज्य भोगून गेले असे चाललं असताना. त्यांना कोण अडवणार नव्हतं राज्य भोगताना सुद्धा. मग ते का गेले तसे सगळं सोडून? तर ह्या पंचम काळामध्ये कुठून सुरुवात झाली? बालब्रह्मचारी व्हायला सुरुवात कुठून झाली? आपण ते निर्वाण भक्ती म्हणताना तिथं 3 विभाग केले ना. पूर्विले भाये, मध्यमी भाये आणि पश्चिमी भाये. मग कुठल्या भागात झाले बालब्रह्मचारी? पश्चिम भागात जास्त झाले, आणि मध्यम भागात 1 तीर्थंकर झाले, वासपूज्य भगवान. म्हणजे तिथून त्यांनी आपल्याला दाखवायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये रमण्यासारखं काहीच नाही. म्हणजे कसं केलंय? 12व्या तीर्थंकर नंतर कोण आले? 19वे तीर्थंकर. मग त्यांनी तर काय दाखवून दिलं? मल्लीनाथ भगवान. म्हणजे साक्षात खरं तर विवाह करायला निघालेले, सभा त्या विवाह मंडपात पाऊल टाकणार की तेवढ्यात त्यांना का अवधी ज्ञान नव्हतं का आधी? मग का अवधी ज्ञान लावलं नाही? जागी स्मरणच लावलं. तो समारंभ पाहिल्यानंतर, तो सोहळा पाहिल्यानंतर आपोआपच त्यांची परिणती अशी झाली की तिकडे उपयोग गेला की ह्यापेक्षा मी स्वर्गात किती सुख भोगलंय, त्याच्या तुलनेत तर इथं काहीच नाही, आणि इथं काय मी भोगू शकणार आहे? ते सोडून इथं आलंय. म्हणजे मी अशी भ्रमंती करतोय, हे पण सोडून निघूनच जाणार आहे. त्यापेक्षा ग्रहणच कशाला करायचं? काय सांगितलं होता श्लोक? एतग्राह्यम न गृह्णाति गृहीतम नापि मुञ्चते. जे अग्राह्य आहे ते मी ग्रहण करू शकत नाही, आणि जे ग्रहण केलंय ते मी सोडू शकत नाही. म्हणजे मी माझ्या निज ध्रुवाला सोडू शकत नाही. निगोदात गेला तरी चेतना नष्ट होत नाही, ज्ञान नष्ट होत नाही. आणि किती तीर्थंकर चक्रवर्ती अहमिंद्र झाला तरी सुद्धा मी परद्रव्याला ग्रहण करू शकत. अशी व्यवस्था असताना देखील आम्ही निद्रिस्त आहोत. मोहाच्या निद्रेने गाढ झोपी गेलो. म्हणून आता आपल्याला हे जागरूक करायला दुसरं तिसरं कोणी नाही. आम्हाला पराची अपेक्षा नाही. स्वयं जागृती इतकी करायची की स्वतःमध्ये राहून सहज परम शांतीला प्राप्त होतो.